हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका प्रशांत सतपाळ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आज आपण बघणार आहोत गायडन्स रीडिंग फॉर दोज जे एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत। त्यांचे पहिले खूप छान संबंध होते, पण आता काही कारणाने ते दूर आहेत। लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असेल किंवा एकमेकांना ब्लॉक केलं असेल, तर बघूया आज त्यांच्या मनात तुमच्यासाठी काय आहे। त्याआधी ना आपण मला तुम्हाला सांगायला आवडेल की पर्सनल रीडिंगसाठी किंवा टॅरो रीडिंगचा कोर्स करायचा असेल तर स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा। त्यानंतर आपण सविस्तर त्याच्यावरती चर्चा करू शकतो। ठीक आहे। आता आज तुमच्या त्या स्पेशल व्यक्तीसोबत कनेक्ट होण्यासाठी, त्याच्या एनर्जी सोबत कनेक्ट होण्यासाठी आणि युनिव्हर्स सोबत कनेक्ट होण्यासाठी टाईप करा 1176। 1176 हा मॅनिफेस्टेशन साठीचा स्विचवर्ड आहे, जो आजची स्पेशल टिप तुम्हाला सांगते मी। जो तुम्ही तुमच्या लेफ्ट हँडवर ब्लू पेनने रोज एखादं स्पेसिफिक इंटेन्शन ठेवून लिहिलत ना, तर लवकरात लवकर तुमची ती विश पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते। सो पटापट टाईप करा 1176 सो दॅट आपण तुमच्या त्या व्यक्तीसोबत आणि युनिव्हर्स सोबत कनेक्ट होऊ शकू। लक्षात ठेवा, हे एक जनरल रीडिंग असतं, नॉट नेसेसरी की प्रत्येकाला मॅच होईल, पण ज्यांना कोणाला मॅच होईल त्यांनी त्यांच्या भावना आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा। ठीक आहे, चला सुरुवात करूया। मनातल्या मनात तुमच्या त्या व्यक्तीचे 3 वेळा नाव घ्या आणि सुरू करूया। बघूया की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय थॉट्स आहेत। याच्यासाठी मी 3 कार्ड्स काढणार आहे। बघूया काय आहे कार्डचं म्हणणं। तुमच्यापासून त्या दूर गेलेल्या व्यक्तीचा तुम्ही खूप जास्त विचार करता। तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीने काही करून तुमच्याकडे परत यावं। हे जे कार्ड आहे की या कार्डमध्ये जर तुम्ही चित्र बघाल की एक नावाडी आहे आणि जो एका दुःखी फॅमिलीला, व्यक्तीला नदीतून इकडून तिकडे पार करवतोय। ठीक आहे। सो तुमची इच्छा आहे की जे काही अडचण आहेत ते पार होऊन तुमची व्यक्ती तुमच्याकडे काही ना काही होऊन परत येऊ दे। दुसरं कार्ड सांगतं क्वीन ऑफ सॉर्ड्स। सो समाजाच्या बंधनांचा आता विचार न करण्याची वेळ आली आहे असं तुम्हाला वाटतं। त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्याही हदपर्यंत जायला तयार आहात। म्हणजे अरेला कार्य करायची वेळ आली ना जवळच्या माणसांना, तरी तुम्ही कमी करणार नाही। सो त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूपच डेस्पिरेट आहात आणि त्यासाठी तुम्ही काही कराल, म्हणजे समाजाचा विचार करणंही सोडून द्याल एका क्षणी, अशी मनात तुमच्या इच्छा होते। आणि तिसरं कार्ड सांगते की ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला जे काही यातना सहन करायला लागल्या, त्यांच्या आठवणी असतील किंवा काय असेल, याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी इतकं दुःख झालंय की स्वतःला तुम्ही ट्रेन करता की नाही, आज आपल्याला जास्तीत जास्त या व्यक्तीच्या साठी वेळ नाही काढायचा आहे, पण पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच व्यक्तीसाठी वेळ काढताय। याने तुम्ही अक्षरशः दमछाक होते, पण ते विचार काही थांबत नाहीत, असे हे कार्ड सांगतात। लेट्स चेक की आता त्यांच्या एनर्जीज तुमच्यासाठी काय आहेत, त्यांचे थॉट्स तुमच्यासाठी काय आहेत। त्यांच्यासाठी आपण 3 कार्ड्स काढतो आहोत। ते सध्या ना कम्प्लिटली पैसे मिळवणे, फॅमिलीसाठी अर्निंग करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला इतकं गुंतवून घेतले की काही गोष्टींसाठी वेळ काढणं त्यांना खूप जास्त अशक्य होते। ऑफिसचं काम असेल किंवा बिझनेस असेल किंवा काही असेल, पण ते खूप जास्त डेडिकेटेडली पैसा कमवण्यासाठी काम करतात। त्यामुळे थोडंसं तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल। व्हील ऑफ फॉर्च्यून रिव्हर्स आलेला आहे, विच मीन्स की जे काही चालले त्याचा त्रास त्यांनाही होतोय। त्यांनाही वाटतं की पूर्वीचे दिवस खरंच छान होते आणि ते परत यावेत, पण कुठेतरी नशिबाने असा खेळ खेळलाय की त्यांना त्यांच्या कामांमध्ये व्यस्त राहावं लागतंय। तिसरा आहे क्वीन ऑफ वॅन्ड्स, एक फिमेल एनर्जी दाखवते आहे आणि क्वीन ऑफ वॅन्ड्स हे सुद्धा दाखवतं की ते स्वतःला खूप डिसिप्लिन ठेवत आहेत। दूरदृष्टीने विचार करता त्यांना आत्ता हा वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये घालवण्यासाठी योग्य नाही असं वाटतं। ते त्यांचे जे काही एम आहे, गोल आहे, त्याच्यावरती ते कम्प्लिटली फोकस्ड आहेत असं हे कार्ड सांगतं। आपण बघूया की एंजल्सचा मेसेज काय आहे, युनिव्हर्सचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी, स्पेसिफिकली एंजल्सचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी। सो आपण पुन्हा एकदा 3 कार्ड्स काढूया।
आणि बघूया की एंजल्सचा मेसेज काय आहे. तुमच्यासाठी मेसेज आहे रिकव्हरी, इफ यू बिलीव्ह आणि आस्क युअर एंजल्स. सो रिकव्हरीचे कार्ड काय सांगतं की तुम्हाला गरज आहे हळूहळू या सगळ्यातनं रिकव्हर होण्याची, तुम्ही स्वतःला हिलिंग करण्याची खूप जास्त गरज आहे असं हे कार्ड सांगतं. आणि आय ऑल्सो ट्रुली बिलीव्ह की ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला त्रास करून घेतात, तुम्ही थोडं स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा, हील करा, मेडिटेशन करा. इफ यू बिलीव्ह मान्य आहे की तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, पण खरंच तुमचे इनर इंट्युशन्स काय सांगतात, खरंच तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत येऊ पाहताय, तुम्हाला वाटतंय सिच्युएशन पुढे रिलेशनशिप नेण्यामध्ये अर्थ आहे, तर तुम्ही नक्की पुढे जा. इफ यू बिलीव्ह हे इनर इंट्युशन्सचं कार्ड आहे. आणि तरीही क्लॅरिटी नाही आली तर एंजल्सचा दुसरा मेसेज आहे आस्क युअर एंजल्स. अगेन तुम्ही मेडिटेशन करताना सुद्धा तुम्हाला एखादा मेसेज एंजल्स तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात, नाहीतर तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या टॅरोट कार्ड रीडरची मदत नक्कीच घेऊ शकता, जेणेकरून त्या एंजलचा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. आता आपण बघूया की ही गोष्ट होण्यासाठी की त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला टाइम कार्ड काय सांगतो, एंजल्सचं टाइम कार्ड की ह्या गोष्टी नॉर्मलाइज कधीपर्यंत होतील. तर आपण एक कार्ड काढूया त्याच्यामधनं. वेट. एंजल्सचा मेसेज आहे की आत्ता थांबा, कोणतीही घाई करू नका असे एंजल्स सांगतात. ठीक आहे, मग एंजल्सनी तर सांगितलं आहे की वेट करा म्हणून, पण प्रत्यक्षात तुमची जर इच्छा असेल एखादा डिसिजन घेण्याची, महत्वाचा डिसिजन घेण्याची, तर आपण एंजल्सनाच विचारूया की हा डिसिजन घेणं योग्य आहे की अयोग्य. मग डिसिजन काही असेल, त्यांच्यासाठी थांबावं, त्यांच्यासाठी नाही थांबावं, काही, तर योग्य डिसिजन तुमच्या भविष्याच्या दृष्टीने काय असेल हे आपण बघूया. रिकन्सिडर. ठीक आहे, कोणताही डिसिजन लगेच घेऊ नका, पूर्व विचार करा, पुन्हा एकदा आठवण काढा जे जे तुमच्यासोबत घडलंय, काय गोष्ट होती की तुम्ही या रिलेशनशिपमध्ये आलायत, की तुम्हाला हे कंटिन्यू करायची इच्छा आहे की नाही. ठीक आहे, हे रिकन्सिडरचं आहे, तो पुन्हा एकदा विचार करावा असं एंजल्स तुम्हाला सांगतात. तर हे झाले एंजल्सचे मेसेज. आता आपण एकदा टॅरो कार्डनी विचारूया तुमच्यासाठी युनिव्हर्सचा मेसेज काय आहे. ठीक आहे, या सगळ्या करंट सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं बिहेव करायला पाहिजे याच्यासाठी टॅरो कार्ड्सचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे हा पण आपण एकदा बघूनच घेऊया. तर मी याच्यातनं सुद्धा 3 कार्ड्स काढणार आहे. 1 2 3. युनिव्हर्सचं म्हणणं आहे की आता खरंच थोडासा गॅप घेऊ शकता तुम्ही, त्यांना भेटण्याची घाई करणं हे आता टॅरो कार्डच्या मते सुद्धा चुकीचं ठरेल, त्याच्यामुळे वेटिंग वरती राहा. द डेव्हिलचं कार्ड आहे, ॲडिक्शन्स पासून दूर राहा. या काळामध्ये तुम्हाला ना असं वाटू शकेल की ठीक आहे, हे रिलेशनशिपमध्ये तर काही होत नाहीये, आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत आपलं मन हलकं करू शकतो, एखाद्या रिलेशनशिपमध्ये नवीन येऊ शकतो, पण ते रिलेशनशिप ना रिअलवालं लव्ह मधून निर्माण झालेलं नसणार आहे. सो थोडं थांबण्याचाच अर्थ आहे, कारण त्याचा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होईल आता जर काही डिसिजन घेतलं तर. बाकी तिसरं आहे डेथचं कार्ड, विच मीन्स की आयुष्याला ना पुन्हा नव्याने सुरुवात करा. ड्युरिंग यांची वेट करता करता तुम्ही ना तुमच्या भल्यासाठी जे योग्य असेल ना ते तुम्ही करा. जर तुम्ही जॉब करत असाल तर जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. तर तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस एक्सपांड कसा करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही काही करत असाल तर त्याच्यात बेस्ट कसं करता येईल त्याच्यासाठी लक्ष दिलं तर युनिव्हर्स तुम्हाला 100% गॅरंटी देतं की तुमच्या लाईफला ना चांगली कलाटणी मिळेल. ठीक आहे, डेथचं कार्ड म्हणजे जसं मी परवाच्या माझ्या पोस्टमध्ये सांगितलं की डेथ म्हणजे घाबरण्याचं कार्ड नाही, डेथ म्हणजे आनंदी होण्याचं कार्ड आहे. कारण तुमच्या आयुष्याला ना पूर्णपणे वेगळी कलाटणी मिळते, नवीन आयुष्य सुरू होतं म्हणाल तरी चालेल. सो मला आवडेल तुमच्याकडनं कमेंट्स ऐकायला की तुम्हाला माझा चॅनल आवडतोय की नाही, माझ्या पोस्ट आवडत आहेत की नाही. सो थँक्यू सो मच. बाय बाय.